मला माहीत पण नाही ते कोण आहेत ते. मला असं वाटतं की चंद्रकांत दादांनी बोलल्यानंतर त्याचं उत्तर मी देणं योग्य आहे. पण रत्नागिरी जिल्ह्यातला कोणतरी जिथं म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये एकही जागा नाही, 55 पैकी 55 जागा ह्या शिवसेनेच्या आहेत. रत्नागिरी पंचायत समितीमध्ये 24 पैकी 22 जागा शिवसेनेच्या आहेत. असं वातावरण असताना कोणतरी स्वबळाचं बोलतं आणि त्याच्यावर मी कोल्हापुरातनं उत्तर देणं म्हणजे त्यांना राष्ट्रीय नेते बनवल्यासारखं होईल. कोकणातलेच आमचे रवींद्र चव्हाण साहेब भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची माझी सविस्तर चर्चा झालेली आहे. आम्ही दोघं जे ठरवू आणि शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी मान्यता देतील त्या पद्धतीनंच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होईल. रत्नागिरी जिल्हा नियोजनाच्या निधीमध्ये सुद्धा वाटप करताना चुकीच्या पद्धतीने केले ना, तुम्ही आरोप केला, त्याला उत्तर त्याला मी दिलं भरपूर वेळा उत्तर. आता गरज वाटत नाही, कशाला उत्तर द्यायचं. त्याचं उत्तर काल भास्कर जाधव साहेबांनी पण दिलंय. मी पाहिजे तो व्हिडिओ तुम्हाला देऊन जातो भास्कर जाधव साहेबांचा. माझं काम चांगलं भास्कर जाधव साहेबांनी करून ठेवलेलं आहे. मी कशाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एखाद्या व्यक्तीला मित्र पक्षाचे असले तरी माझा सल्ला आहे की एखाद्या व्यक्तीला 3-3, 4-4 वेळा ज्यावेळी नाकारलं जातं तर त्याचं किती जनता मानते हे तुमच्या देखील लक्षात आलं असेल. त्याच्यामुळे मी आता 3-4 वेळा पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचा राहिलोय. आजच ज्यांना अशा पद्धतीनं तो निधी का पोचला नाही हे मला कळत नाही. आणि माजी आमदाराला निधी मिळत नाही हो, त्याच्यासाठी आमदार व्हावं लागतं. मग आमदार तुम्ही व्हा, डीपीसीमध्ये आणि तुमचा कोटा घेऊन जा. सत्ता महायुतीची आहे, जे आहेत ते अनेक ठिकाणी दिसत आहे, असं काही दिसतंय का तुम्हाला? मला असं वाटत नाही आमच्याकडे कुठेही कुरबुड्या आहेत आणि जिथं कुठं असतील तर ते जिवंतपणाचं लक्षण आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की महायुतीनंच आम्ही लढणार आहोत आणि महायुतीचाच भगवा सगळीकडे फडकणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.